माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांनी 2 कारखाने जर वगळले गेल्या 1 महिना आणि 8 ते 10 दिवस झालं साखर कारखाने सुरू होऊन, परंतु अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. आता काही तर 50% या आंदोलनाची निवेदनाची दखल घेऊन आणि साखर आयुक्तांनी कारखानदारांना साखर संचालकांनी आदेश काढल्यामुळे 50% कारखानदारांनी ऊसाचा दर जाहीर केलेला आहे. विशेष म्हणजे 1 महिना आणि 8 दिवस झालं हे साखर कारखाने चालू आहे. नियंत्रण कायदा असा सांगतो एफआरपीचा केल्यानंतर 14 दिवसाच्या ऊसाचं थकीत पूर्ण बिल त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे. परंतु या कारखानदारांचा आजच नाही गेले 15 ते 20 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांचा मनमानी कारभार चालू आहे. 15% व्याज तर या 10-15 वर्षात कधीच दिलेलं नाही. परंतु एकीकडे असं वाईट वाटतं मला, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यानं जर या कारखान्यातलं कर्ज काढलं तर त्याचं चक्री व्याजाचं कर्ज वसूल केलं जातं. 1.5 लाखाचा ऊस केला त्याचं 1,60,000 कर्ज असलं तर 1.5 लाख कर्ज वसूल केलं जातं व्याजाचे. शेतकरी माझा बिचारा पाया पडून म्हणतोय 1 लाख कट करा, 50,000 द्या, खताची पुटी आणायची, घरातलं काहीतरी किराणा बाजार भरायचा आहे, मशागत करायची माझ्या शेताची. चेअरमन एमडी ऐकत नाही का हो? व्याज महत्वाचं आहे, चक्री व्याज, आणि माझ्या शेतकऱ्याचं 15% व्याज महत्वाचं आहे. शेतकरी सुद्धा गप बसतोय, अन्याय सहन करतोय आणि आम्ही घोषणा देऊन मारा लागलो